निर्धाव चेंडू दरम्यान मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपल्याला पाहायला मिळाला. ओम नमो ज्योद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा देवातुची गणेशू सकळार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी रोजी. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असणाऱ्या गणरायाला वंदन करूया मित्रांनो. आणि उपस्थित सर्वांचं त्याचबरोबर 10 क्रिक या वाहिनीद्वारे आमच्याबरोबर जोडले जाणाऱ्या सर्वांचं समालोचक मी सुनील शेळके सकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक सस्नेह स्वागत करतो. आणि मैदानाच्या आतमध्ये चालू असणाऱ्या सामन्याचं मराठी भाषेमध्ये धावतं वर्णन तुमच्यापर्यंत मी पोहोचवतो. मराठी भाषेचे गौरव करत असताना संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, साच आणि मवाळ मिथिळे आणि रसाल शब्द जैसे कळलोल अमृताचे माझ्या मराठीचा बोलू कौतुके जो अमृतातेही पैज अजिंके ऐसी अक्षरे रसिके मिळवीन. व्यासपीठावर आपण पाहू शकता सन्माननीय माणिकदादा यांचा शुभ सन्मान करताना या स्पर्धेचे प्रणेते JB अर्थात जगदीश भाग्यवंत यांना. मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडूचा खेळ झाला आणि दोन्ही चेंडूंवर आपण पाहिलं तर एकही धाव तिकडे मात्र अर्जित करता आली नाही टेंबरे संघाच्या फलंदाजांना. यावेळी 6 चेंडू इथे मात्र सन्मानजनक पद्धतीने खेळून काढल्या. सिलिमिडो ऑफला क्षेत्ररक्षक आले, चेंडू अडवला, फेकी करतील तोपर्यंत या धावफलकाचा श्री गणेश झालेला मित्रांनो आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय शिवाजी केंबारी सुहासजी केंबारी यांचा शुभ सन्मान जगदीश भाग्यवंत यांच्या शुभ हस्ते होईल. यावेळेसचा फटका कवचच्या डोक्यावरून यावेळेस उडवलाय. चेंडू सीमा पार, सुरुवात दमदार, हा चौकार. भावेश तयार असतील या षटकामध्ये. मनोज याच्यासाठीचा हा चेंडू या समोर खेळून काढलाय. पॉवर प्लेचा सुयोग्य वापर चेंडूने केली. यावेळेस सीमारेषेची सफर, हा चौकार. हा सामना मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला आजच्या दिवसात पहिला सामना एन्जॉय करता येईल. मॅन्डेटरी पॉवर प्लेची निश्चितच 2 षटकं असतील. 5 षटकांमध्ये 5 ओव्हरच्या सामन्यामध्ये पहिलं षटक की ज्यामध्ये फक्त आणि फक्त 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर उभे राहू शकतात आणि दुसऱ्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर उभे असलेले तुम्हाला निश्चितच. पहिलं षटक संपलं. 9 धावा धावफलकावर आलेले आहेत. क्रमांक 2 साठी नवीन गोलंदाज इथे मात्र कोरावळे संघाला वापरावा लागेल. आपण पाहू शकाल धनंजय नावाचा गोलंदाज आहे. गोलंदाजीच्या मार्गावर स्वतःला तयार करताना निश्चितच आपण पाहू शकाल. धनंजय नावाचा गोलंदाज आहे की ज्याच्याकडून इथे मात्र या षटकाला सुरुवात केली जाईल. या स्पर्धेच्या सदिच्छा भेटीसाठी निश्चितच सकाळच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित सन्मान्य उपसरपंच मनोहरदादा विठ्ठल काटेकरे या स्पर्धेतून रजा घेत असताना आपण आपला बहुमूल्य वेळ इथे उद्घाटनासाठी दिला त्याबद्दल निश्चितच आयोजकांच्या वतीने तुमचं कौतुक करूया. दुसऱ्या पॉवर प्ले साठी 3 क्षेत्ररक्षक बाहेर असतील. या अगोदर त्याचा उल्लेख मी केला. पहिल्या पॉवर प्ले मध्ये आपण पाहू शकाल फक्त आणि फक्त 2 क्षेत्ररक्षक आणि दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये 3 क्षेत्ररक्षक मैदानाच्या निश्चितच 3 क्षेत्ररक्षक असतात आणि आयोजकांनी आम्हाला ती सूचना केली आहे.
सीमारेषेवर तैनात झालेले आपण पाहू शकाल. या उद्घाटन प्रसंगी उपस्थित खाटेकर गावच्या सन्माननीय सरपंचताई करुणा एकनाथ खाटेकरे, त्याचबरोबर एकनाथजी खाटेकरे, मनोहर विठ्ठल खाटेकरे उपसरपंच आणि संदीपजी घोरड, नरेश गायकर, इतर सारे मान्यवर, पुन्हा एकदा तुमचं शब्दसुमनाने स्वागत असेल. आणि थोडा वेळ निश्चितच आपण इथे मात्र या व्यासपीठावर बसून चालू सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 2चं षटक इथे मात्र फेकलं जाईल. धनंजय नावाचा गोलंदाज आहे. खरं तर नाव फार सुंदर आहे, धनंजय. मैदानाच्या आतमध्ये त्याचा जय होतो की त्याला हार पत्करावी लागते. गोलंदाज तयार, धनंजय. हा फटका अप्रतिम आहे. यावे चेंडूला फेकून दिलाय डीप मिड विकेट, सीमा रेषेपार हा षटकार. संघाकडून निश्चितच जास्तीत जास्त यंगस्टर्स मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आणि ज्यावेळेस निश्चितच टी शर्ट घेण्यासाठी संघ सहकारी आले होते त्यावेळेस त्यांच्या एका प्रतिनिधीने म्हटलं होतं यंगिस्तानची टीम आहे आमची. आणि मैदानाच्या आतमध्ये तितके यंगस्टर्स आहेत आणि त्यांनाही फार चांगला अनुभव मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र घेता येईल. धनंजय तयार असतील. इथे हा फटका सुद्धा चांगला, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, षटकार. योगेश कोर याच्या बॅटमधून आपण पाहिले. मुरबाड तालुक्यातील टेनिस क्रिकेटचा विचार केला तर या फलंदाजाचा बोलबाला मित्रांनो राहिलेला आहे. आणि कोणतीही परिस्थिती असो मैदानाच्या आतमध्ये आपला 100% देण्याचा प्रयत्न निश्चितच या फलंदाजाचा बऱ्याचदा राहतोय. आणि त्याच्या बॅटमधून नेत्रदीपक फटक्यांची आतिषबाजी दरम्यान होत असताना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर खाटेकरचं हे ग्राउंड आहे. ग्राउंडच्या कंडिशन्स या फलंदाजाला सुद्धा चांगल्या पद्धतीने माहीत आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले लागोपाठचे 2 षटकार. या स्पर्धेतील पहिली षटकार हॅट्रिक इथे मात्र होईल का? योगेश कोर याच्या बॅट मधून. गोलंदाज धनंजय यावेळेस डिफरंट अँगलने तयार झालेला आपण पाहू शकाल. इथे फुल टॉस आहे. यावेळेस चेंडूला उडवलंय, पायाचे अंतर मिळेल का? एस इट इज 3 इन अ रो. या स्पर्धेतील षटकारांची पहिली हॅट्रिक योगेश कोर. काय अप्रतिम फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. सकाळचं वातावरण थोडं आल्हाददायक असतं परंतु या फलंदाजाच्या फलंदाजी तितकी दाहकता आहे की कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये गरमी आपल्याला पाहायला मिळते. धावपलकर धावा इथे मात्र 27 लागलेले आहेत. काय मोठा प्रहार होता, भीमटोला वज्र प्रहार आणि चेंडूला सरळ फेकून दिलं होतं सीमारेषे बाहेर. हा लागोपाठचा तिसरा षटकार. या षटकात धनंजय याला यानंतर 2 चेंडू कसे हाताळायचे हा फार मोठा प्रश्न आहे. 100 प्रश्न त्याच्या डोळ्यासमोर असेल. खरं तर नौका गोलंदाज आहे, त्याच्यासाठी फार मोठा अनुभव घेण्याची इथे मात्र शिकवण घेण्याची इथे संधी आहे. गोलंदाज तयार धनंजय. इथे यावेळेस समोर ठेवले, यावेळेस समोर करून काढले, पाहिजे क्षेत्ररक्षक तैनात असतील, त्याच्या मस्तकावर दस्तक देणारा हा षटकार. मध्ये फार कमी असे फलंदाज आहेत की ज्यांना तुम्ही ज्या दिशेला बॉल टाकाल त्या दिशेला त्यांचा फटका असतो. त्यातील एक फलंदाज अतिशय गुणवंत आणि निश्चितच फार मोठी क्षमता या फलंदाजामध्ये भरलेली आहे फटकेबाजीची. योगेश कोर मैदानाच्या आतमध्ये आग गोखणारी फलंदाजी करतो. 4 षटकार लागोपाठचे या धावपलकर त्यांनी जोडलेले आहेत आणि धावपलक या 4 षटकांनी फ्लाय झालेला आहे. बघता बघता धावपलकर धावा 33 जमा झालेले आहेत आणि दुसरं षटक अजून मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धनंजय याने करावं तर काय करावं या अगोदर उल्लेख करताना म्हटलो होतो की धनंजय नाव फार सुंदर आहे. मैदानाच्या आतमध्ये त्याला जय प्राप्त निश्चितच झाला नाही कारण समोर योगेश कोर आहे, त्याचे इरादे काय वेगळेच. यावेळेचा हा चेंडू अप्रतिम आहे. यावेळेचा हा चेंडू अप्रतिम आहे असं आपल्याला वाटलं. खऱ्या अर्थाने पंच आमच्याकडे वळले आणि हा चेंडू निश्चितच वाईड घोषित केला. इथेही 1 धावा धावपलकावर ऍड केली जाईल आणि 34 धावा यावेळेस या धावपलकावर लागलेल्या आपल्याला निश्चितच पाहता येतील. 2 फटके सुरुवातीचे एका दिशेने खेळले होते, त्यानंतर फुलटॉस होता, त्यालाही सीमारेषेच्या बाहेर टाकलं होतं. समोर ठेवलं तर लॉंगॉनच्या सीमारेषेच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून यावेळेस कमबॅक आहे. यावेळेस कमबॅक आहे. जल्लोष मैदानाच्या आतमध्ये निश्चितच धनंजय याचा पाहू शकता. टेंबरे संघासाठी लागलेला पहिला हादरा, बिग लॉस.
दोन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. दोन षटकांच्या अंती धावपलकर धावा जर आपण पाहिले तर ते आहेत 34. 17.00 ची धावगती ती मात्र राखली गेलेली आहे. पाहायचं योगेश बाद होण्यापूर्वी आपण पाहिलं तर 25 धावा त्याने जोडलेल्या होत्या. मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 साठी फलंदाज आपण पाहू शकाल किरण. आणि योगेशने मैदानाच्या आतमध्ये जे 4 षटकार लागोपाठ लगावले त्यासाठी सरपंच ताई सन्माननीय करुणाजी खाटेकर यांच्याकडून 251 पर्यंत कॅश प्राइज आलेला आहे. क्रमांक 3 साठी किरण नावाचा फलंदाज उपलब्ध असेल. यस, रनवे मध्ये कुठेतरी थोडा प्रॉब्लेम जाणवला. पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावी लागेल. ज्या वेळेस तुम्हाला नव्याने सुरुवात करायची असते त्या वेळेस निश्चितच ती विचार करून निश्चितच आपल्याला करावी लागते. मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने फलंदाजी केली होती योगेशाने संपूर्ण बॅकफुटला ढकललाय गोलंदाज धनंजयाला. इथेही फुलटॉस होता. यावेळेस कनेक्शन आलंय एससीटीज. हा चेंडू डाव्या एसटीला सोडून जाणारा होता परंतु फलंदाजाला त्याचा मोह आवरता आला नाही. लालच बुरी बला आहे असं म्हटलं जातं मैदानाच्या आतमध्ये. आपण इथे मात्र पाहिलं आणि हा चेंडू अंतिमतः निर्धाव आला आणि 2 षटकांच्या नंतर आता मात्र धावपलकर धावा आपण पाहिला तर त्या 17.00 च्या सरासरीने 34 धावा मैदानाच्या आतमध्ये लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. कोरावळे वर्सेस टेंबरे या 2 संघांदरम्यान या स्पर्धेतील पहिला उद्घाटनी सामना मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो आपण पाहू शकता. आणि आजच्या दिवसाचा जर आपण विचार केला तर आजच्या दिवसामध्ये आपण पाहू शकाल मुरबाड विभागातील कोणकोणते संघ यानंतर इथे या मैदानावर खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. दुसरा सामना आपण पाहू शकाल शिरगाव वर्सेस केदुर्ली या 2 संघांमध्ये खेळवला जाईल. तिसऱ्या सामन्यासाठी माही 11 भुवन वर्सेस उमरवली हे 2 संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणि क्रमांक 4 चा सामना मड वर्सेस सरळगाव या 2 संघांदरम्यान मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपण एन्जॉय करू शकाल. 2 षटकांचा सामना इथे मात्र पूर्ण झालेला आहे. 2 षटकं पूर्ण झालीत खऱ्या अर्थाने आणि 2 षटकांच्या अंती धावपलकर धावा जर आपण पाहिल्या तर त्या जोडल्या गेलेल्या आहेत 17.00 च्या सरासरीने 34 धावा. आई एकविरा चषक खाटेकर आणि या स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस. पहिल्या दिवसामध्ये या 2 संघांदरम्यान चालू असलेला सामना मैदानाच्या आतमध्ये दोन्ही एंडने इथे मात्र सामने खेळवले जातात. हायवे एंड कडून यावेळेस क्रमांक 3 चं षटक घेऊन पहिल्या स्पेलमध्ये चांगली गोलंदाजी केली होती भावेश. यावेळेचा चेंडू शपल क्रॉसून डबल डीप मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. क्षेत्ररक्षकासाठी लॉंग चेस आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा चौकार. पहिल्या षटकामध्ये भावेशचा आपण विचार केला तर त्याने फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या आणि दुसऱ्या षटकाला इथे मात्र सुरुवात केली व्यक्तिगतरित्या. पहिल्या चेंडूवर एक चौकार भावेश. मनोजसाठी तयार आहे. यावेळेस समोर ठेवलंय. ड्रायव्हिंग लेंथ होती. क्रॅकिंग ऑन ड्राईव्ह मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली. डीप मधून क्षेत्ररक्षक आले. चेंडू अडवला. फेकी केली. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक बघा किती आहेत. 3 क्षेत्ररक्षक बॅकअप साठी तिकडे मात्र उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळाले आणि टीनेजर्स आहेत. सर्व खेळाडू आपण नौखे पाहतोय. गरम रक्ताचे आहेत आणि उत्साह त्यांच्याकडे खूप आहे. चांगल्या पद्धतीने बॅकअप मैदानाच्या आतमध्ये देताना हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. धावपलकर धावांवर नजर आपण टाकली तर ते आहे 39-39. भावेश तयार असेल. यावेळेस किरणसाठीचा आहे. स्लॉक करायचं होतं चेंडूला. चेंडूफळीचा कोणता संपर्क मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकला नाही. समोर चेंडूला ठेवलं होतं. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. एकतर ह्या फटक्यासाठी तुम्हाला फुलटॉस चेंडू असणं फार गरजेचं आहे किंवा त्या चेंडूचा जो बाउन्स आहे तो तुम्हाला कव्हर करता आला पाहिजे. टप्प्याच्या आतमध्ये त्याला त्या चेंडूवर कनेक्शन झालं होणं फार गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण ते पाहिलं नाही. निर्धाव चेंडू. भावेशाचा चेंडू. यावेळेस चेंडूला उडवलंय. पाहायचंय अंतर मिळेल का. योग्य उंची योग्य अंतर. यावेळेस चेंडू चुम अंतर. षटकार. लेग बिफोर विकेट या स्पर्धेमध्ये ग्राह्य मानली जाणार नाही. त्याचबरोबर कोणत्याही पद्धतीचा रिव्ह्यू इकडे कोणाकडे असणार नाही आणि पंचांना जर गरज असेल तर निश्चितच त्या पद्धतीने ते सूचित करू शकतात
चेंडू इथे मात्र आपण पाहू शकता समोर जो मंडप बनवलेला आहे त्या शामियान्याच्या वर जाऊन तिथे मात्र स्थिरावलेला आहे. कदाचित त्याला सुद्धा ज्या पद्धतीने फटकेबाजी होते स्वतःला वाचवायचं असेल. धावपलकर धावा आपण पाहिल्या तर त्या यावेळेस झालेल्या आहेत 45-45. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावऱ्या. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 9 धावा देणारा भावेश इथे यावेळेस सेकंड स्पेलमध्ये ज्यावेळेस आलाय इथे त्याच्यासाठीची आव्हानं यावेळेस बदललेली आहेत. धावपलकावर 4 चेंडूंचा निश्चितच मारा केल्यानंतर 11 धावा आतापर्यंत फलंदाजांनी जमवलेले आहेत. किरण आणि मनोज नावाचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. भावेश तयार. यावेळेचा हा फटका अप्रतिम आहे. व्हॉट अ ग्रेट शॉट. सेमी हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट केला आणि याही वेळी सीमा रेषा पार. षटकार. आपण पाहतो शटल क्रॉस होऊन फटके सजवले जातात परंतु यावेळेस प्रॉपर क्रिकेटिंग शॉट्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखवतोय किरण नावाचा फलंदाज. बॉटम हँडचा काय अप्रतिम वापर होता मित्रांनो. टायमिंग किती सुंदर जुळलं होतं. चेंडू सरळ गेला ब्लॅक स्क्रीनच्या वरून अगदी समोर जाऊन विसावला. हा षटकार आला. मैदानाच्या आतमध्ये धावा आपण पाहतो यावेळेस झालेले आहेत 51-51. गोलंदाज भविष्याला पुन्हा एकदा तयार व्हावं लागलं. क्रिकेट यासाठीच मित्रांनो गणलं जातं. पहिल्या षटकामध्ये तुम्ही काय केलं हे तुमच्या डोक्यात फक्त ठेवावं लागतं. दुसऱ्या षटकाला सुरुवात करत असताना नव्याने सुरुवात करायची असते. यावेळेस या षटकामध्ये 2 षटकार 1 चौकार त्याच्या विरोधात लगावलेत. गोलंदाज तयार. इथे यावेळेस फटका मोठा आहे. फसलाय की पाहायचा आहे. क्षेत्ररक्षकाने खऱ्या अर्थाने चेंडूपर्यंत जाण्याचा प्रयत्नच केला नाही. या स्टेजला तुम्हाला अशा पद्धतीने हे जे झेल आहेत हाफ चान्सेस असतात त्यांना फुल चान्सेस मध्ये कन्वर्ट करावे लागतील. कारण मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी जी चाललेली आहे ती जर अशीच चालू राहिली तर या सामन्यापासून तुम्ही निश्चितच फार दूर जाऊ शकता. धावपलकर धावा आहेत 52. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. या धावपलकावर लागलेले आपल्याला पाहायला मिळतील. निर्धारित 5 षटकांचा हा सामना आहे. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये त्यानंतर आपण पाहिलं योगेश कोर याची बॅट तळपलेली 24 धावा त्या षटकामध्ये खर्च केल्या गेल्या. तिसऱ्या षटकामध्ये 22 दुसऱ्या स्पेलमध्ये आला आणि त्याच्या विरोधात 18 धावा यावेळेस खर्च झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील. यस धावपलकर धावा आपण पाहिल्या तर निश्चितच त्या 53 झालेल्या आहेत आणि क्रमांक 4 षटक यानंतर सुरुवात करावी लागेल. पाहायचे क्रमांक 4 साठी कोणता गोलंदाज गोलंदाजीच्या मार्गावर. मनोज याला आपण पाहू शकाल. 2 मनोज आहेत मैदानाच्या आतमध्ये. आपण निश्चितच संतोषजी खाटेकरी क्रीडानगरीमध्ये आपण उपस्थित आहात. आपणास विनंती आहे मुख्य व्यासपीठावर येऊन आपण स्थानापन्न व्हायचंय. मनोज टू मनोज यावेळेस लोअर फुलटॉस आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून अगदी भूमितीतील दुभाजक आठवला. बायसेक्टर आठवला. यावेळी चेंडू सीमारेषा पार. चौकार. निश्चितच आपण या क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहात. आपणास विनंती आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. इथे बसून खऱ्या अर्थाने या फलंदाजीचा आनंद घ्यायचा आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण फलंदाजी त्या दर्जाची होते आहे. गोलंदाज तयार. मनोज याच्यासाठीचा हा फुलटॉस आहे. फक्त आणि फक्त दिशा दिली. मिनिमम एफर्ट मॅक्झिमम रिझल्ट फॉर रन्स. हरकत नाही कारण हा चेंडू नो होता. पंचांनी तिकडे मात्र घोषित केलेले आहे. आता यानंतर आव्हानं निश्चितच वाढलेली आपल्याला पाहायला मिळतील. कारण कोणत्याही पद्धतीचा नो बॉल तुम्ही अलीकडच्या काळामध्ये जर क्रिकेटमध्ये गोलंदाज हाताळतो तर त्यानंतरचा येणारा चेंडू निश्चितच फ्री हिट असतो. मैदानाच्या आतमध्ये उघडा डोळे बघा नीट. यानंतरचा चेंडू फ्री हिट.
धावपलकर धावा आपण पाहिल्या तर 62 आहेत. फ्रीडचा चेंडू यावेळेस अप्रतिमरित्या हाताळला आणि इथे मात्र आपला पूर्ण अनुभव पणाला लावला. यावेळेस समोर चेंडू ठेवला होता, उजव्या एसटीला सोडून जाणार चेंडू फुल लेनचा होता, स्लॉक करायचं होतं खरं तर फलंदाजाला. आणि बऱ्याचदा फ्रीडचे चेंडू निर्धाव गेलेले आम्ही पाहिलेले आहेत, कारण फलंदाज एक वेगळ्या विश्वामध्ये गेलेला असतो. त्याला असं वाटतं आता मी या चेंडूचा सामना कशा पद्धतीने करू, आणि पूर्ण लायसन्स त्याच्याकडे असतं आणि बऱ्याचदा तिकडे मात्र टायमिंग चुकत असतं. याही वेळेस निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट झालेला आहे. चेंडूपळीचा संपर्क मला असं वाटतं निश्चितच थोड्याफार फरकाने आलाय आणि हा चौकार. चौकाराने धावपलक आपण पाहू शकता. 4 धावांनी फ्लाय होत असताना धावपलकर धावा आहेत 66 धावा यावेळेस या धावपलकर आहेत. निर्धारित 5 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेतील पहिला सामना कोरावळे वर्सेस टेंबरे या 2 संघांदरम्यान. मनोज टू मनोज यावेळेस समोर ठेवल्या, फ्लिक केले चेंडूला चांगल्या पद्धतीने. यावेळेस क्षेत्रक्षण अप्रतिम आहे. क्षेत्रक्षण ज्या पद्धतीने इथे मात्र झालाय त्या पद्धतीने निश्चितच होणं फार गरजेचं आहे या संघासाठी, कारण धावपलकर धावा ऑलरेडी खूप सारे आलेले आहेत. 68 धावा यावेळेस धावपलकर असतील आणि ज्या ज्या वेळेस फिल्डिंग चांगली होते त्या वेळेस संपूर्ण संघ निश्चितच चेअरअप झालेला असतो. गोलंदाजाचे निश्चितच आत्मविश्वास तिकडे वाढलेला असतो. यावेळेस गोलंदाज तयार असेल. यावेळेचा फटका आहे कंट्रोल पूलचा फटका आपण पाहिला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहेत. डीप काऊ कॉर्नर रिजन मधून चेंडू अडवून फेकला जातो. फक्त आणि फक्त एक धाव आरामशीर इकडे पूर्ण केली गेली. धावपलकर एका धाबीच्या मदतीने धावा असतील 69. यानंतरचा सामना इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला नाणेफेकीसाठी यायचंय. शिरगाव त्याचबरोबर केदुर्ली या 2 संघांदरम्यान असेल. इथेही मोठा फटका खेळायचा. यावेळेस फुलर लेंथ ज्यावेळेस फुलर लेंथ ज्या वेळेस इकडे मात्र ठेवलेली आहे त्या वेळेस फलंदाज कुठेतरी अडचणीमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतील. फॉरगेट युअर पास्ट बट रिमेंबर दी लेसन असं म्हटलं जातं. भूतकाळात काय झालंय ते जरूर विसरा, परंतु त्यातून घेतलेली शिकवण आपल्या मनामध्ये पाहिजे, आपल्या डोक्यामध्ये पाहिजे, तो विचार आपण केला पाहिजे. इथे मात्र अशा पद्धतीची चेंडू हाताळल्यानंतर फलंदाजांना कुठेतरी अडचणीचा सामना करावा लागतं. हे गोलंदाजाला माहीत असताना सुद्धा गोलंदाजी जी राहिली आहे ती सुमार दर्जाची राहिली आहे. धावपलकावर 4 षटकानंतर धावा आहेत 69. 69 क्रमांक 5चं षटक मैदानाच्या आतमध्ये कोणत्या गोलंदाजाकडे इथे मात्र दिलं जातं हे पाहण्या योग्य आहे. औत्सुक्याचा असेल पाहिजे कोणत्या गोलंदाजाकडे जातील. चेंडू आपण पाहिलं तर दाजी याच्या हातामध्ये दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु पाहायचे क्रमांक 5 साठी कोणता गोलंदाज इकडे मात्र वापरला जाईल. फलंदाजांच्या योगदानाचा विचार केला तर योगेश कोर बाद झाले होते 25 धावा धावपलकर जोडून. त्यानंतर मनोज याने आतापर्यंत विचार केला तर 6 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेले आहेत. षटकार एकही आला नाही, परंतु मित्रांनो अलीकडच्या काळामध्ये षटकार मारणारे बरेच फलंदाज असतात, परंतु विथ साऊंड टेक्निक चौकार मारणं कुठेतरी अतिशय महत्वाचं असतं. क्रिकेटचं खरं सौंदर्य त्यामध्ये लपलेलं असतं. षटकार हॅट्रिकचा विचार केला तर हर्षल गिब्स असतील, युवराज सिंग असेल, कायरॉन पोलार्ड असतील, इतर अनेक फलंदाज आपल्याला आठवतात, परंतु चौकार हॅट्रिकचा जर विचार केला धावपलकर धावा 69 आहेत. 69 6 चेंडूंमध्ये 6 चौकारांचा विचार केला तर संदीप पाटील नावाचा फलंदाज आहे. भारताकडून इंग्लंडच्या विरोधात खेळत असताना त्याने 6 चेंडूंमध्ये 6 चौकार लगावले होते. गोलंदाज क्रमांक 5 साठी तयार दाजी. पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर ठेवलाय. यावेळेस पॉसिबल स्ट्रोक आपण पाहतोय ब्लॅक स्क्रीनच्या अगदी डोक्यावरून. यावेळेस रिझल्ट इज द सेम. षटकार क्रिकेटमध्ये मित्रांनो या अगोदर तुम्ही काय केले हे संपूर्ण विसरावं लागतं आणि प्रत्येक वेळेस नवीन आव्हानं तुमच्या समोर असतात. इथे मात्र अडचणी फार वाढलेल्या आहेत. गोलंदाजांना कोणत्याही फलंदाजाने कमबॅक करण्याची संधी दिली नाही. यावेळेसचा चेंडू अप्रतिम आहे. यावेळी चेंडू अप्रतिम आहे. निर्धाव चेंडू. इथे मात्र फक्त आणि फक्त मनोज तो जो पॉइंट आहे त्या पॉइंटला बघतात जिकडे चेंडू निश्चितच त्या क्रीजवर हिट झाला होता तिकडे मात्र मला असं वाटतं समतोल तिथे मात्र ती जमीन असावी आणि त्या पद्धतीने हा चेंडू इकडे मात्र पडल्यानंतर फिरलाय, त्याने वळण घेतलंय. धावपलकर धावा आपण निश्चितच इथे मात्र पाहू शकतो तर त्या आहेत 75 दाजी.
इथेही फटका मोठा आहे, उंचच उंच आकाशामध्ये गेला आहे. झेल होईल का? एस इट इज वेल जस्ट अँड इक्वली वेल टेकन बाय द फिल्डर. विकेट गोज डाऊन. कडी बाद. कोरोना काळामध्ये मित्रांनो आपण पाहिलं हे जे संगीत आहे ते आई एकविरेवर आधारित आहे. एकविरेला जाणाऱ्या पालख्या कमी झाल्या, त्याचबरोबर प्रत्यक्ष दर्शनार्थी कमी झाले आणि त्यानंतर कुठेतरी सुरुवात होत होती. तर पुन्हा एकदा ओमिक्रॉन नावाचा व्हायरस जगामध्ये निश्चितच हाहाकार माजवताना आपण पाहतो. धावपलकर धावा यावेळेस 75 आहेत. क्रमांक 5चं षटक दाजीच्या माध्यमातून हाताळलं जात आहे. या षटकातील 3 चेंडूंचा काही येणं यानंतर शेष आहे. या अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे निश्चितच शिरगाव वर्सेस टेंबरे दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचे. याही वेळेस पॉसिबल स्ट्रोक आहे, पाहायचं अंतर मिळेल का? याही वेळेस अप्रतिम झेल टिपला गेला. लागोपाठचे 2 फलंदाज बाद होत आहेत टेंबरे या संघाचे. डीजेमानचं कौतुक असेल ज्या पद्धतीने संगीत ते आपल्याला ऐकवत आहेत. संगीतामध्ये मित्रांनो फार मोठी जादू असते. अलीकडच्या काळात आपण पाहिले तर म्युझिक थेरपी नावाची थेरपी आहे आणि फार मोठा आजार जरी असेल तरी फक्त आणि फक्त संगीत ऐकून तो बरा केला जातो. या बेस ऑफसाईडच्या दिशेने कव्हरच्या डोक्यावरून उडवलाय. इथे जेल घेण्याची संधी सुटते. या बेस हा चौकार. मध्ये मला असं वाटतं हॅट्रिकची चान्स होती दाजी नापाच्या गोलंदाजाला आणि ती संधी ती मात्र निश्चितच धुळीस मिळाली असं म्हणायला हरकत नाही. क्षेत्ररक्षकाचा सुमार प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. धावपलकर 79 धावा आहेत. दाजी तयार. या बेसे फटका इथे मात्र फसलेले पाहायचे. इकडे झेल होईल का? याही बेस झेल झाला नाही. एक धाव पूर्ण दुसरीसाठी जातील का? नाही. फक्त आणि फक्त एक धाव इकडे मात्र पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळेल आणि या एका धावेच्या मदतीने निर्धारित 5 षटकांचं पहिलं सत्र संपतं. टेंबरे संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 80 धावा यावेळेस या धावपलकावर लावलेल्या आहेत. दुसऱ्या सत्रामध्ये 81 धावा इथे मात्र कुठून काढाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. कोरावळे या संघाला दुसरं सत्र जोपर्यंत सुरू होत आहे तोपर्यंत जाऊया डीजेच्या माध्यमातून आपण सुरेल संगीत ऐकणार आहोत. तत्पूर्वी सूचना आहे, सिरगाव वर्सेस केदुर्ली या दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. धन्यवाद.
आयोजकांच्या वतीने तुमचं सस्नेह मनपूर्वक स्वागत असेल आई एकवीरा चषक खाटेघर या पर्वामध्ये. पहिलं सत्र मित्रांनो इथे संपलं. पहिल्या सत्राच्या अंती धावपलकर धावा आपण पाहिल्या तर त्या 80 इथे मात्र जोडल्या गेलेल्या आहेत. 81 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. निर्धारित 5 षटकांचा आपण इथे मात्र जर विचार केला तर फार मोठे निश्चितच धावपलक प्रथमतः फलंदाजी करताना टेंबरे संघाने इथे मात्र उभारलेला आहे. परंतु क्रिकेटमध्ये मित्रांनो आपण पाहिलं तर काही होऊ शकतं. 16.20 ची सरासरी आहे, म्हणजे कमीत कमी 16 धावा तर इथे मात्र या धावपलकावर प्रत्येक षटकामध्ये लावता आल्या पाहिजेत. कोरावळे संघाकडून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. दीपक आणि दाजी. स्ट्रायकिंगला दाजी, नॉन स्ट्रायकिंगला दीपक आणि फ्रंटलाईन गोलंदाज योगेश. द गेम इज ऑन. पहिला चेंडू आहे डाव्या एसटीला फार सोडून निश्चितच जाताना आपण पाहू शकाल. पंचांनी त्यांचे दोन्ही हात समांतर केले. सकाळचं सत्र आहे त्यांना ती गरज सुद्धा आहे. यावेळेस एक धाव धावपलकावर आलेली मित्रांनो आपल्याला पाहायला मिळेल आणि या धावपलकाला श्री गणेश इथे मात्र धावपलकाचा झालेला आहे. समथिंग इज बेटर दॅन नथिंग असं म्हटलं जातं. काही नसण्यापेक्षा काही असणं फार गरजेचं आहे आणि कोरावळे संघाचा विचार केला तर धावा येणं फार गरजेच्या. योगेश याचा हा चेंडू आहे अँगल होऊन आतल्या अंगाला येतोय आणि फार चांगला टप्पा दरम्यान इकडे मात्र योगेशच्या माध्यमातून पाहायला मिळतो. एक धाव पूर्ण असेल. दुसरीसाठी जातील यावेळेस क्षेत्ररक्षक चुकतायत आणि चेंडू सीमा पार. चौकार. पाच. यस. धावपलकर आपण पाहिलं तर 6 धावा निश्चितच इथे मात्र जोडल्या जातील. ओव्हरथ्रोच्या रूपाने हा चौकार इकडे मात्र आलेला आहे आणि कोरावळे संघासाठी कशाही पद्धतीने धावा येणं फार गरजेचं आहे आणि अशा पद्धतीचं हे लक्ष आहे जिकडे तुम्हाला प्रत्येक षटकाचा विचार करावा लागतो. प्रत्येक षटकासाठी तुमचं वेगळं प्लॅनिंग असावं लागतं. 16 धावा प्रत्येक षटकामध्ये गरजेच्या आहेत. योगेश. दीपक याच्यासाठी. यावेळेस दीपककडे कोणताही उत्तर नव्हतं. चेंडू सरळ शरीराचा वेध घेतो. अचानक चेंडू पडल्यानंतर उसळतो. टेक ऑफ होत असताना कोणत्या पद्धतीने ते मात्र तो बाउन्स कंट्रोल करण्यामध्ये फलंदाज सक्षम ठरत नाहीयेत. एक धाव तरी सुद्धा या धावपलकर जोडली जाईल. 7 धावा यावेळेस या धावपलकर असलेल्या निश्चितच आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार. योगेश. इथे दुधारी अस्त्र चालवायचं होतं दाजी यायला, परंतु ज्या पद्धतीची लेंथ तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये योगेशच्या माध्यमातून ठेवली जाते. चेंडू अँगल होऊन येतो. खऱ्या अर्थाने निश्चितच गोलंदाजी करत असताना फार चांगली ऍक्शन आहे. या गोलंदाजाकडे फार गती देण्याचा प्रयत्न केला जात नाही, परंतु अचूकता हेच त्याचं मुख्य शस्त्र आहे असं म्हणायला हरकत नाही. गोलंदाज तयार योगेश. या बेस फटका चांगला आहे. अलॉंग दी कार्पेट डीप मध्ये चेंडू निश्चित सीमा रेषेच्या पलीकडे हा चौकार. धन्यवाद. हा चौकाराला धावपलक 11 पर्यंत गेलेलो मित्रांनो आपल्याला पाहायला मिळेल.
सागरजी शिंगोळे, निश्चितच आपणास विनंती आहे, आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. खरं तर मला असं वाटतं आज तुम्ही कोचच्या भूमिकेत आहात आणि ती गरज सुद्धा आहे तुमच्या संघाला. आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. यंग डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी आपण पाहू शकता. सागर शिंगोळे. गोलंदाज योगेश गोलंदाजीच्या मार्गावर तयार असतील. यावेळी चेंडू अँगल होऊन निश्चितच चेंडू फळीचा संपर्क जरी आला नाही तरी एक धाव या धावपळकर जोडली जाईल, कारण गोलंदाजाला दंडित केलं जातं. चेंडू पडल्यानंतर अँगल होऊन आतल्या अंगाला येतोय आणि यावेळेस गोलंदाजासाठी त्याची जी दिशा आहे ती योग्य असणं फार गरजेचं आहे. गोलंदाजीच्या मार्गावर पुन्हा एकदा योगेश स्कोर तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतील. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक त्याच्या माध्यमातून हाताळलं जातं. योगेश तयार असेल. फुल लेंथ तिथे मात्र ऑफर केली जाते. बॉलर्स बॅक ड्राईव्ह मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. डीप मधून क्षेत्ररक्षक आले, चेंडू अडवला, फेकी केले. फक्त आणि फक्त एक धाव इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालेली आपण पाहू शकाल. या एका धाब्याने धावफलक एकने वाढत असताना आपण पाहू शकता 13 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. दिस इज द फर्स्ट ओव्हर इज इन प्रोग्रेस बिंग बॉल बाय योगेश स्कोर. 13 धावा धावफलकात एकही गडी आतापर्यंत बाद झाला नाही आणि प्रत्येक षटकामागे 16 ते 17 धावांची गरज आहे कोरावळे संघाला. इथेही चांगल्या पद्धतीचा फटका आपल्याला पाहायला मिळत नाही. यावेळेस अधिकची गती इथे मात्र दिलेली होती. शॉर्ट ऑफ गुड लेंथचा चेंडू पडतोय, सरळ जातोय आणि टो एंडवर इथे मात्र या फलंदाजाच्या बॅटच्या आदळतोय आणि स्वतः क्षेत्ररक्षण करतात गोलंदाज. यावेळेस पहिलं षटक संपतं. 13 धावा यावेळेस पहिल्या षटकाच्या अंती धावपलकावर इथे लागलेले आहेत. 81 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि या स्पर्धेतील एक महत्वाचा नियम आहे. ज्यावेळेस स्कोर लेवल होईल, स्कोर बरोबर असेल, त्यावेळेस निश्चितच इक्वल झाल्यानंतर तुम्ही सुपर ओव्हर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. मॅन्डेटरी निश्चितच ड्रेसिंग अँड चेसिंग असे नियम मैदानाच्या आतमध्ये बऱ्याचदा ऍप्लिकेबल असतात, परंतु यावेळेस जगदीश भाग्यवंत आयोजित आई एकविरा चषक खाटेकर या स्पर्धेमध्ये सुपर ओव्हर मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल. गेली 3 दिवस एमसीएलचं समालोचन मी करत होतो, तिथे सुद्धा सुपर ओव्हरचा नियम होता, परंतु 3 दिवसामध्ये एक सुद्धा सुपर ओव्हर दरम्यान तिकडे झाली नव्हती. सुपर ओव्हर असले की प्रेक्षकांसाठी फार पर्वणी असते, फार मोठी पर्वणी असते. प्रेक्षकांना असं वाटतं की सुपर ओव्हर एखादी तरी मैदानाच्या आतमध्ये आम्हाला पाहायला मिळावी, परंतु प्रत्येक वेळेस ते मैदानाच्या आतमध्ये होतच असं नाही. क्रमांक 2चं षटक समालोचन कक्षाच्या एंडकडून राईट आर्म ऑफ द विकेट सुहास केंबारी. दाजी याच्यासाठीचा चेंडू शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू आहे. फटका ज्या पद्धतीने यायला हवा तो फटका दाजीच्या बॅटमधून आला नाही. खऱ्या अर्थाने अशा पद्धतीचे गोलंदाज आहेत, त्यांच्याकडे खूप सारा अनुभव आहे. प्रत्येक वेळेस तुम्हाला चांगला फटका खेळण्यासाठी चेंडू त्यांच्या माध्यमातून दिला जाणार नाही. इथे मात्र या षटकाची सुरुवात करायची होती. चेंडू शॉर्ट ऑफ गुडलेनचा होता आणि बॅकफुटला येऊन मोठा फटका खेळण्याची संधी दाजी यांच्याकडे होती, ती संधी दवडली गेली. नियती मित्रांनो तुम्हाला कधी संधी देईल, कधी तुमची संधी काढून गेली हे सांगता येत नाही. गोलंदाज तयार सुहास. दीपक याच्यासाठी यावेळेस उजव्या एसटीच्या फारच बाहेरचा चेंडू आहे. पंच आमच्याकडे वळतात आणि हा चेंडू निश्चितच तिकडे मात्र वाईड घोषित केला जातो. अवांतर एक धाव या धावपलकावर जोडली जाईल. धावपलक स्लो अँड स्टेडी 15 पर्यंत जाऊन आपल्याला पोहोचलेलं पाहायला मिळेल. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे, आवश्यकता आहे. ते मोठे फटके येतील का? दीपक याच्या माध्यमातून तो प्रयत्न दरम्यान केला गेलेला आहे. सुहास फार इंटेलिजंट क्रिकेटर आहेत. त्यांना माहित आहे फलंदाजाचा स्टान्स कसा आहे, फलंदाजाचा खेळण्याची शैली कशी आहे आणि त्याचा कल कुठे आहे, या सर्व गोष्टी इथे मात्र तो चांगल्या पद्धतीने स्टडी करतो आणि मैदानाच्या आतमध्ये त्या पद्धतीने चेंडू इकडे लँड करतोय. गोलंदाज तयार. याही वेळेस मोठा फटका खेळायचा आहे. सातत्याने मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातो. यावेळेस एज अँड प्रॉपरली टेकन बाय द विकेट कीपर. गडीबाद. यानंतरचा सामना शिरगाव वर्सेस केदुर्ली. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती, आपण नाणेफेकीसाठी लगेचच समालोचन कक्षाच्या अगदी डब्या बाजूला टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. केदुर्ली संघाचे संघनायक आमच्याशी जोडले गेलेले आहेत. शिरगाव संघाचे संघनायक सचिन, आपणास विनंती आहे आपण लगेचच कोणत्या पद्धतीचा वेळेचा अपव्यय न करता नाणेफेकीसाठी स्वतःला समोर घेऊन यायचं आहे. तुमच्यासाठी मला असं वाटतं हा सर्वात शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. तुम्ही जर योग्य वेळेत आला नाही तर तुम्हाला पेनलाइज केलं जाईल. यावेळेस लो फुल टॉस आहे, चेंडूला वळवलाय.
शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक शैलेश आहे. चेंडू अडवतात, फेक करतात, एक धाव घेण्याची संधी इकडे मात्र होती, ती धाव पूर्ण सुद्धा केली गेली. एका धावेने धावफलक एकने वाढत असताना आपण पाहू शकाल यावेळेस धावफलकावर एकूण धावा जर पाहिल्या तर त्या आहेत 16 धावा धावफलकावर आहेत. गोलंदाज तयार असतील. पुन्हा एकदा सुहास अधिकचा वेळ विचार करण्यासाठी फलंदाजाला देत नाहीत, लगेच चेंडू घेऊन सुरुवात करतात पुढच्या चेंडूची. इथे यावेळेस फुल लेंथ आहे, क्रॉस बॅटेड शॉट खेळायचा होता आणि फुल लेंथ असेल त्यावेळेस क्रॉस बॅटेड शॉट खेळणं बऱ्याचदा तिथे मात्र कठीण झालेलं असतं. मला असं वाटतं फलंदाज स्वतः आपल्या समोरील ज्या अडचणी आहेत अशा वेळेस वाढवून घेत असतात. गोलंदाज तयार असतील. पुन्हा एकदा सुहास केंबारी ऑन इज बॉलिंग मार्क रेडी. दाजी याच्यासाठी हा फटका फसला पाहिजे. 30 यार्ड सर्कलच्या लगत झेल होईल का? येस इट इज वेल जस्ट अँड इक्वली वेल टेकन बाय द फिल्डर. विकेट गोज डाऊन. गडी बाद. अगोदर दीपक बाद झालेले आपल्याला पाहायला मिळाले. आता मात्र दाजी बाद 2 खेळाडू कक्षामध्ये परत आहेत. क्रमांक 4 साठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण मोतीराम याला पाहू शकता. आता यावेळेस मैदानाच्या आतमध्ये हर्ष आणि मोतीराम नावाचे 2 फलंदाज फलंदाजीसाठी अवेलेबल आहेत आणि मला असं वाटतं हे दुसरं षटक इकडे मात्र कंप्लीट झालेलं आहे. क्रमांक 3चं षटक मैदानाच्या आतमध्ये हायवे एंड कडून आपण पाहू शकाल. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये निश्चितच येतील. सबस्टिट्यूशन अवेलेबल आहे आणि त्याचा वापर केला जातोय सुहास यांच्या माध्यमातून. आपण पाहू शकाल एक नवीन क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये उतरताना जे काम सुहास यांचं होतं ते षटक त्याने हाताळलं आणि निश्चितच मैदानाच्या बाहेरचा रस्ता इथे मात्र पत्करलाय आणि खरं तर निश्चितच कुठेतरी त्यांना जायचं आहे बाहेर, यासाठी हा सामना सोडून ते निघालेले आहेत. ऑल इज वेल आहे त्यांच्या संघासाठी आणि म्हणून कदाचित ते जात आहेत. परिस्थिती जर प्रतिकूल असती तर कदाचित त्यांनी मैदान सोडलं नसतं. क्रमांक 3 साठी नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. बॉलरचं नाव काय? अविनाश. अविनाश यावेळेस फटका चांगला आहे की फसला? व्हॉट अ ग्रेट शॉट, व्हॉट ए ग्रेट शॉट, आउटस्टँडिंग एफर्ट, मॅक्सिमम. शिरगाव आणि केदुर्ली या 2 संघांदरम्यान यानंतर टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल आणि विनंती आहे व्यासपीठावर उपस्थित दौलतजी तुपे आणि संदीपजी घोरड आपणास विनंती आहे. दोघांचंही क्रिकेटवर फार नितांत प्रेम आहे. खऱ्या अर्थाने 2 वेगवेगळ्या संघामधून ते खेळताना आपण पाहतोय. आपल्या शुभ असते इथे मात्र आपण नाणेफेक करायची आहे. ओपिनियन कोणतेही नसेल, सामना सुरू आहे. शैलेशला काहीतरी सांगायचंय. यस, चेंडू मैदानाच्या आतमध्ये जुना चेंडू फेकून दे. आपण चेंडू हरवलाय. खरं तर फटका तितका मोठा होता, आपण पाहिलं हर्षच्या बॅट मधून. तिसरं षटक आहे. पहिल्या 2 षटकामध्ये चेंडू हरवला, फुटला, गहाळ झाला तर तुम्हाला नवीन चेंडू देण्यात येईल आणि तिसऱ्या षटकापासून खऱ्या अर्थाने जुना चेंडू तुमच्याकडे अवेलेबल असेल. यावेळेस मॅच बॉल आलेला आहे. जो चेंडू आम्ही तुमच्याकडे दिला होता पंचांकडे सुपूर्द करा आणि या सामन्याला निश्चितच आपण सुरुवात करायची आहे. नाणेफेक केदुर्ली संघाच्या संघनायकाने जिंकले आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले. यावेळेस फटका, सुंदर फटका, 2 क्षेत्ररक्षकांना विभाजत असताना चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार, हा चौकार. त्याला सिद्ध केलं की माणूस प्रसिद्ध होत असतो आणि ही संधी या फलंदाजासाठी, कारण चांगल्या पद्धतीचे 2 फटके मैदानाच्या आतमध्ये त्याने दाखवलेत आणि एकदा अशा पद्धतीची फटकेबाजी झाली की मग तुमची चर्चा सगळीकडे होत असते. पाहायचं मैदानाच्या आतमध्ये ती संधी हर्ष नावाच्या फलंदाजाकडे आहे.
इथे समोर ठेवले या बेस आपण ऑफ ड्राईव्हचा अप्रतिम फटका पाहू शकता. डीप मधून क्षेत्ररक्षक आले, चेंडू अडवलाय, फेकी केले, कही पे निगाह है कही पे निशाणा. ज्या पद्धतीने या क्षेत्ररक्षकाचा स्टान्स होता, प्रत्येकाला असं वाटत होतं नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी असेल, परंतु चतुर आहेत, चालाक आहेत आणि ते मात्र स्ट्रायकिंग एंडला फेकी दिली. धावफलक 1 ने वाढत असताना आपण पाहू शकाल 27 ऑन दी बोर्ड विथ दी लॉस ऑफ 2 विकेट. 27 धावा धावफलकर आहेत, गोलंदाज तयार. याही बेस आपण पाहू शकाल ऑन ड्राईव्हचा चांगला फटका आहे आणि काऊ कॉर्नर रिजन मधून क्षेत्ररक्षक आले, चेंडू अडवला, खऱ्या अर्थाने दुसऱ्या प्रयत्नामध्ये अडवला आणि फेकी केली. 2 धावा यावेळेस या धावफलकर जोडलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावफलक 2 ने वाढत असताना आपण पाहू शकाल 29 धावा या बेस धावफलकावर आहेत. एकेरी दुहेरी धाव आणि ज्या ज्या वेळेस संधी मिळेल त्या वेळेस मोठे फटके जर आले तर या सामन्यामध्ये रंगत वाढेल. गोलंदाज तयार. ऑफ स्टंपच्या अगदी बाहेर चेंडू हा पिच केला जातो. हाईट फॅक्टर पंचांकडून विचारात घेतला गेला, दोन्ही हात समांतर केलेत. निश्चितच हा चेंडू वाईट घोषित केला गेलेला आहे. अवंतर 1 धाव या धावफलकावर जोडली जाईल. धावफलक 1 ने वाढत असताना आपण पाहू शकाल इथे या बेस धावा आहे 30. एज अँड प्रॉपरली टेकन बाय द विकेट कीपर. यस, विकेट गोज डाऊन. तिसरा हादरा फलंदाजी करत असणारा कोरावळे संघाला. उद्घाटन सोहळा मित्रांनो पार पडलेला पाहायला मिळाला. खटेकर गावच्या प्रथम नागरिक सरपंच करुणाताई खटेकरे यांच्या शुभ हस्ते इथे मात्र गणरायाच्या प्रतिमेचं पूजन झालं. मराठी अस्मितेचा मानबिंदू आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन झालं आणि श्रीफळ वाढून खऱ्या अर्थाने या स्पर्धेला सुरुवात इथे झाली आहे. आजच्या दिवसातील पहिला सामना. या बेसचा चेंडू अप्रतिम आहे. ही लेंथ असेल आणि त्याचबरोबर ही लाईन असेल तर फलंदाजांसाठी अडचणी वाढलेल्या असतात. या बेस सर्वात शेवटचा चेंडू इथे मात्र निर्धाव आला. 3 षटकांचा इथे मात्र काही संपलाय. 10.00 ची धावगती या धावफलकावर आहे. 30 धावा धावफलकावर. गडी आतापर्यंत बाद झालेली आहे 3. 81 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना यानंतर 12 चेंडू आणि 51 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये कोरावळे संघासाठी. अंक 4 साठी नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये वापरला जाईल. प्रशांत नावाचा गोलंदाज आहे. फलंदाज हर्ष आणि त्याच्या साथीने बाळकृष्ण तयार असतील. नावं फार सुंदर आहेत. बाळकृष्ण, यस. याचा हा फटका फसलाय. यावेळेस पॉइंट रिजन मध्ये अगदी अप्रतिम झेल टिपला जातोय आणि जो फलंदाज निश्चितच चांगली फलंदाजी करत होता हर्ष याला बाद व्हावं लागतं. 4था हादरा यावेळेस फलंदाजी करत असणाऱ्या कोरावळे संघाला. परंतु तरी सुद्धा नजर इथे मात्र राखली गेली. चेंडूवर चांगल्या पद्धतीने अडवलं, फेकी केली. धावफलकावर धावा 31 लागलेल्या आहेत. क्रमांक 4चं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झालेली आहे. या षटकाला मार्गस्थ केले प्रशांतने.
यावेळी चेंडू फळीचा कोणताही संपर्क नाही मोबाईलमध्ये मित्रांनो. नेटवर्क गरजेचं असतं, फलंदाजासाठी फुटवर्क त्याहीपेक्षा अधिक गरजेचं असतं. कोणतेही फुटवर्क मैदानाच्या आतमध्ये नाहीये. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. गोलंदाज तयार असतील प्रशांत यावेळेस पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. राईट आर्म राऊंड, यावेळेस फटका चांगला आहे. पाहायचं अंतर मिळेल का? यस इट इज. पंचांच्या इशाऱ्याची निश्चितच आम्ही वाट पाहतो आहोत. यस, वन बाउन्स ओव्हर दी रोप, 4 रन्स. यावेळेस आता आगळ्या पद्धतीने चेंडूचा कनेक्शन करण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळेस उजव्या एष्टीच्या फार बाहेर चेंडूची पिचिंग होती. चेंडू पडल्यानंतर खूप उसळतोय खऱ्या अर्थाने, म्हणून चेंडू फळीचा संपर्क झाला नाही. प्रशांत पुन्हा एकदा तयार असतील. धावपलकर धावा आपण पाहिल्या तर त्या आहेत 35. इथे हा फटका सुद्धा चांगला आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून यावेळेस चेंडू फरार, चौकार. $39 ऑन दी बोर्ड. 39 धावा धावपलकर आहेत आणि शेवटचं षटक यानंतर असेल. मला असं वाटतं 81 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 42 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडूंमध्ये 6 चेंडू आणि 42 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आहे. बऱ्याचदा हे समीकरण फार कठीण असतं, अशक्य मुळीच नाही. कारण निश्चितच नागझरी येथे खेळवल्या गेलेल्या स्पर्धेमध्ये मानकोलीचा दबंग दीपू माळी याच्या बॅटमधून एका षटकामध्ये 43 धावा सुद्धा आल्या होत्या. क्रिकेट अशा पद्धतीचं आहे. क्रिकेट अनिश्चितच असतं आणि क्रिकेट अनेक रंग आपल्याला दाखवत असतं. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू 42 धावांची गरज. क्रमांक 5 साठी गोलंदाज अविनाश. या बेचा चेंडू समोर ठेवला आहे. ब्लाइंड स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. प्ले अँड मिस. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला निश्चितच पाहायला मिळेल. दुसऱ्या स्पेलमध्ये खऱ्या अर्थाने अविनाश आलेत. या अगोदर चांगलं षटक त्याच्या माध्यमातून हाताळलं गेलं होतं. स्वतःच्या फलवत्रीमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न, खऱ्या अर्थाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता आणि तो स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो असतो. अशा पद्धतीच्या झेल ज्या आहेत त्या घेतल्या जात नाही तर त्या हातामध्ये येऊन बसतात असं म्हणायला हरकत नाही. धावपलक 1ने वाढत असताना आपण पाहू शकाल 40 धावा धावपलकर. 41 धावांची गरज. चेंडू फक्त शिल्लक आहेत यानंतर 4 चेंडू 41 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. इथेही चेंडू फळीचा संपर्क येत नाही. याही वेळेस निर्धाव चेंडू. खऱ्या अर्थाने पहिल्या सत्रामध्ये ज्या पद्धतीने फलंदाजी केली होती टेंबरे संघाने तशी फलंदाजी दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाली नाही. स्कोरबोर्डचा प्रेशर असतो मित्रांनो. गोलंदाज तयार. इथे यावेळेस क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं. शैलेशच्या माध्यमातून 1 धाव या धावपलकर जोडण्याची संधी होती. दोन्ही फलंदाजांनी ती पूर्ण केली. धावपलक 41. 41 धावा धावपलकर आहेत. या सामन्यामध्ये फक्त आणि फक्त निश्चितच औपचारिकता बाकी आहेत. फॉर्मॅलिटीज टू बी कम्प्लिटेड बाय द बॉलर. विजयापासून फार दूर आहे कोरावळे संघ. इथेही हा फटका तितका चांगला नाही. मिस टायमिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. अविनाशाने गोलंदाजी फार चांगली केली. मला असं वाटतं या षटकातील सर्वात शेवटचा चेंडू यानंतर फेकला जाईल आणि एकविरा चषक खाटेकर या स्पर्धेतील पहिला सामना निश्चितच अगदी विजयाच्या उंबरठ्यावर. टेंबरे संघ विजयाच्या औपचारिकतेत मात्र पूर्ण केल्या गेल्या आणि हा सामना निश्चितच जिंकलेला आहे टेंबरे संघाने. जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स शैलेश, सुहास केंबारे अँड ऑल टीम. हार्ड लक, टफ लक दाजी.